दवाखाना बाबतीत, सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत हा बोला बोला बोला, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, बिंदास बोला. काय झालं? दवाखान्यात घेऊन गेलतो. कुठल्या दवाखान्यात? सरकारी दवाखान्यात. काय नाव आहे त्या दवाखान्याचं? नाव काय? सिव्हिल दवाखाना. सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे विलासराव देशमुख साहेबाच्या नावानं असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलात. काय झालं त्या ठिकाणी? काय झालं? काय नाही, कुत्रा चावल्यावर आम्ही घेऊन गेलो, त्याने ऍडमिट केलं नाही, आम्हाला वापस लावलं. मग 2 दिवसांना असं झालं. असं झालं म्हणजे नेमकं काय झालं? वारलं म्हणजे एक्सपायर झाले म्हणतात ते. तुम्ही ऐका, तुम्ही बिंदास बोला, घाबरू नका तुम्ही. नाही ऐका ना, आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या या ठिकाणी बसलात, या ठिकाणच्या अधिकाऱ्याला काय म्हणणं आहे आता तुमचं? आमचं काय म्हणणं नाही, फक्त आई बाप गरीब आहे, करून खात्यात, बाप म्हातारा झालाय, माय दोन्ही भाड्या गासते आहे, फक्त न्याय मिळावं एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. आम्हाला दुसरं काय नाही. तुम्हाला काय वाटतंय? जरा बोला 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 बोला. हा, का वाटतं एवढं आम्हाला विनंती पाहिजे की आम्हाला त्या आई बापाला आयची मदत मंत्रीची म्हणून म्हणणं आहे आमचं. काय वाटतं तुम्हाला? काय वाटते? ज्या मुख्यमंत्री 2दा राहिलेत, केंद्रीय मंत्री राहिलेत, अशा भूमिपुत्र माननीय विलासराव देशमुख शासकीय दवाखाना तिथं त्या गौरव युवकाला उपचार नाही भेटला आणि महानगरपालिकेला वारंवार आम्ही पत्र व्यवहार करून सुद्धा मोकार कुत्र्याचा बंदोबस्त करा म्हणून सांगितलं. रिपब्लिक सेना याचा पूर्ण पाठपुरावा करेल आणि यांच्यासोबत पूर्ण ठामपणे उभा राहील. कुत्र्याचा काय विषय? कसं काय चावलं कुत्रे? संडासला गेलं चावलं. कुठल्या संडासला? बाथरूमला गेलं मच्छी मार्केट मध्ये, त्यानं भाजी मंडई मध्ये, ह्याच्यामध्ये मच्छी मार्केट मध्ये. तुम्ही कुठं राहता? तिथे लातूर मध्ये कुठं राहतात? तुम्ही महानगरपालिकेला काही लेटर वगैरे दिलते का? कुत्रे पिसाळलेले आहेत किंवा झालेल्या कुत्र्याच्या ह्याच्याबद्दल इथं? हा नाही तसं नाही. आता समजा एक कुत्रं चावले तर पाळलेलं कुत्रं होतं का असं पिसाळलेलं होतं का असं मोकाट कुत्रं? पाळलेलं आहेत का पिसाळलेले आहेत? खंडित तिथं 1000 कुत्रे आहेत, कुणाला म्हणून सांगावं? नाही बरोबर आहे, हे महानगरपालिकेचं काम आहे म्हणा. पिसाळलेले कुत्रे असतील, मोकाट जनावर असतील किंवा काय असतील तर मग झालेलं हे आता जे आता मुलगा आहे का मुलगी आहे? लेडीज आहे का? किती वर्षाचा मुलगा आहे? 30 वर्षात बिन लग्नाचा. मग आता तुमचं काय म्हणणं? आई कोण आहे त्याचे? आई वडील कोण? न्याय पाहिजे आम्हाला, दुसरं काही नको. न्याय पाहिजे म्हणजे नेमका कसा पाहिजे न्याय? न्याय कसं पाहिजे म्हणलं तर आता करणारं तेन गेलं. एक त्याचा भाऊ मोठा आहे ती तर बिमार पडलंय. माय बापाला कोण सांभाळणार आहे? कोण खाऊ घालणार आहे? त्यांची नाही मागायला. तुमचं काय म्हणणं आहे महानगरपालिकेच्या? आता तुम्ही आवारात बसला तिथं, तुमचं मत काय आता नेमकं? आता हे बॉडी वगैरे तुम्ही आता डायरेक्टली बसलात, हे बॉडी आहे, किती वेळ झालं कुत्रं चावण्याला? किती दिवस झालं होतं कुत्रं चावून? सोमवारी म्हणजे गेल्या सोमवारी का कधी? आजचा 3रा दिवस आहे. मग प्रशासनानं तुम्हाला काही मदत केली का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वगैरे कुणी? हा कुणीच काही नाही. मग आता तुमचं म्हणणं काय? बॉडी कव्हर कोणत्या दवाखान्यात नेलं तुम्ही? सरकारी हॉस्पिटल मध्ये. इंजेक्शन दिलं, हाकलून दिलं, वापस आणलो, जास्ती झालं म्हणून घेऊन गेलो आम्ही. अहो का गेल्या वेळेस प्रशासनाच्या ह्या नगरपालिका इथं जे नगरपालिकेचा दवाखाना आहे त्या ठिकाणी मी स्वतः सुद्धा गेलो होतो, परंतु तेथील प्रशासकीय डॉक्टर अधिकारी आहे कुठल्याच प्रकारची सेवा देत नाहीत. मग त्या ठिकाणी आलेल्या रुग्णाला म्हणजे हे रुग्ण जी मेलाय आता समजा जो कोणी एक्सपायर झालाय ह्याला दवाखाना जबाबदार आहे का महानगरपालिका? कोण वाटते तुम्हाला? मग त्यांनी बघायचं होतं किंवा चावलं होतं ना कुत्रा, आम्ही दवाखान्यात नेलं होतो ना, मग त्यांनी ऍडमिट करून घ्यायचं होतं की. मग हाकलून कसं दिलं घरला? म्हणजे लातूर येथील महानगरपालिका विलासराव देशमुख यांच्या नावाने जे मोठं हॉस्पिटल आहे त्या दवाखान्यातून तुम्हाला हाकलून दिलंय असं म्हणायचं? जर दवाखान्यात लवकर जर वेळेवर उपचार जर दिला असता तर हा एक्सपायर झाला असता. एक इंजेक्शन लावले, हाकलून दिले, घेऊन टाका घरात. 4 वाजता जास्त झाल्यावर गेलं तर मला दिले. ह्याचा न्याय पाहिजे आम्हाला, दुसरं काही नाही.
तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? हा बहिणीचा मुलगा आहे. मग तुमच्यावर प्रशासन शासन येथील अधिकारी बिधिकारी अन्याय अत्याचार करतात असं वाटतंय का तुम्हाला? अत्याचार करावा लागेल. अत्याचार चालू आहे. बघू शकतात तुम्ही या ठिकाणी सत्यवादीच्या वतीनं, मी सत्यवादी 7-7च्या वतीनं वैजनाथ सुरोशे आज महानगरपालिका या ठिकाणी आलेलो आहे आणि बघू शकतात की या ठिकाणी प्रेत बॉडी अशी ठेवलेली आहे. महानगरपालिकेचा चाललेला कारभार तुम्ही बघू शकतात आणि आता तुम्ही थोड्या वेळात तुम्हाला मी आता दाखविणार आहे लाईव्ह महाराष्ट्र. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे आज लातूर महानगरपालिका या ठिकाणी आलेलो आहे. लातूरच्या भुईनगर या भागातील एका इस्माला म्हणजे सोमवारच्या वारी या ठिकाणी कुत्रं चावलं होतं म्हणून या मयत झालेल्या युवकाला लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला असतानाही या ठिकाणचा प्रशासकीय अधिकारी असतील, त्या ठिकाणचे डॉक्टर असतील यांनी ह्या इसमाला या मयताला वेळेवर उपचार न दिल्यामुळे या युवकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर याला कारणीभूत कोण? तर याला कारणीभूत आहे येथील शासकीय हॉस्पिटल आणि या ठिकाणची महानगरपालिकेच्या अंतर्गत मोकाट कुत्र्यांचा, मोक्यात जनावरांचा वेळोवेळी बंदोबस्त लावण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी GR असताना सुद्धाही येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या मार्फत मोकाट कुत्र्यावर, मोकाट जनावरावर योग्य वेळी कारवाई न झाल्यामुळे येथील एका युवकाचा मृत्यू झालेला आहे. तर याला कारणीभूत या ठिकाणची महानगरपालिका आणि या ठिकाणच्या विलासराव देशमुख यांच्या प्रशासकीय डॉक्टरांचा हस्तक्षेप आणि सहभाग असल्यामुळे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. मग याच्या परिवारातील व्यक्तींना न्याय मिळेल का? जर न्याय मिळत नसेल आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यावर, येथील डॉक्टरावर प्रशासन कारवाई करेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लातूर याच्या पूर्वी झालेले आहे. पापनाथचं मंदिर आहे ना, तिथे पूर्वी एकाची कुत्र्याने चावा हत्या केलेली आहे. त्याची जबाबदारी महानगरपालिकेत आहे. तेव्हा ते जर जागा नाही, त्याला दुसरा मृत्यू झाला, याला कोण जबाबदार? तर महानगरपालिका जबाबदार असं म्हणतो मी. आमचे रिपब्लिकनाचा पाठपुरावा करेल आणि धडा काय शिकून दिलेला. माझं लाईव्ह असते, लाईव्ह सत्यवादी 7-7. थोडं सरकार विचार